नमस्कार. मुंबई 24च्या उलट तपासणी या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज एक वेगळा विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर आलो. राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जे राष्ट्राला उद्देशून भाषण केलं, त्या भाषणात अराजकतेचा मुद्दा त्यांनी मांडला. सरकार अराजकता निर्माण करू शकत नाही असं ते म्हणाले. आणि एकंदरीत या सगळ्या याच्यानंतर हे कोणाला उद्देशून होतं असा प्रश्न निर्माण झाला. आपण आज भाऊंशी याच विषयावर चर्चा करणार आहोत. भाऊ, राष्ट्रपतींनी जे भाषण केलं त्याच्यात अराजकतेचा मुद्दा होता. तुम्हाला काय वाटतं, ते कोणाला उद्देशून असं भाषण होतं? आपण तसं बघायला गेलो तर पहिल्यांदा आपल्या देशात राष्ट्रपतींनी जे भाषण केलं आहे यात काही राजकीय मुद्दे आले. राजकीय मुद्दे असतातच, जेव्हा राष्ट्रपती किंवा तो राज्यकर्ता आहे तेव्हा तो राजकीय मुद्दे मांडणार. पण राजकीय मुद्दे हे पक्षीय राजकारणाच्या स्वरूपात काहीसे आलेले आहेत. बरोबर. आणि दुर्दैव असं आहे की राष्ट्रपतींवर असं पक्षीय स्वरूपाचं बोलण्याची वेळ यावी, ही मला वाटतं खरी दुर्दैवाची गोष्ट आहे. असं आजपर्यंत कधी झालं नाही. कारण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पूर्वसंध्येला राष्ट्रपती जेव्हा भाषण करतात तेव्हा त्यांनी राष्ट्राला उद्देशून किंवा भारतीयांना उद्देशून दिलेला संदेश आहे असं ते म्हटलं जातं. अशा वेळेला त्यांनी अतिशय गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधलेलं आहे. मग ते गंभीर मुद्दे मग शेवटी पत्रकारांचं किंवा जनतेचं एक हे असतं की बाबा हे कोणाला बोलले, काय बोलले, याचा अर्थ काय होतो. जेव्हा राष्ट्रपती बोलतात तर त्याचे अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्यामुळे त्यातले मग पुढे आसपासची जी राजकीय परिस्थिती आहे त्याचे संदर्भ जोडून त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न होतो. राष्ट्रपती कोणाबद्दल बोलले तर मग भाजपने असेल, काँग्रेसने असेल, आम आदमी पक्षाने असेल, आपापल्या पद्धतीत त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आणि सर्वसाधारण असा रोख दिसतो की राष्ट्रपतींनी आम आदमी पक्षाचं सरकार, मुख्यमंत्री, त्यांचे कार्यकर्ते यांनी गेल्या 8-10 दिवसामध्ये जो काही प्रकार दिल्लीत केला आहे त्या संबंधानेच ते बोललेत असं वाटणं स्वाभाविक आहे. कारण ते सगळे संदर्भ जे आहेत की गव्हर्नन्स म्हणजे राज्य कारभार ज्याला म्हणतात, शासन म्हणतात, त्या शासनाला अराजक, बेशिस्त हा पर्याय असू शकत नाही असं ते म्हणतात. आणि तो स्पष्ट आहे. म्हणजे त्यांनी काही नवीन सांगितलं असं नाही. किंवा समाजात जे अराजक असतं, बेशिस्त असते, त्यांनी सुस्थितीत जर प्रत्येकाने जगायचं म्हटलं तर त्याला एक शिस्त जी लावायची, त्या शिस्त लावण्याच्या व्यवस्थेला शासन म्हणतात. तर ते शासन ज्यांनी करायचं निर्माण, जी शिस्त ज्यांनी लावायची तेच बेशिस्त करतायत असं त्यांना म्हणायचं आहे. त्यामुळे त्यांचा रोग जो आहे हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, त्यांचे इतर मंत्री, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते या सगळ्यांकडे आहे, हे अजिबात नाकारता येणार नाही. पण दुसरीकडे ज्या वेळेला राष्ट्रपती अराजक हा शासनाला पर्याय नाही म्हणतात, बरोबर, तर त्याच्या पुढे आणखीन एक त्यांनी मुद्दा मांडलेला आहे की 2014 मध्ये सुस्थिर शासन येईल. बरोबर. याकडे मतदारांनी लक्ष द्यावं असंही त्यांनी आवाहन केलं. आणि आणि त्यामुळे एका मोठ्या दुसऱ्या समस्येकडे राष्ट्रपती लक्ष वेधतात जनतेचं असं मला वाटतं की ते म्हणतात की आघाडी किंवा हे जे त्रिशंकू विधानसभा लोकसभा येतात त्यातून जे राजकारण होतं ते अस्थिरतेला आमंत्रण आहे, त्यातून अराजक येतं असंही त्यांना सुचवायचं आहे. आणि म्हणून तो सगळा रोख आहे तो फक्त आम आदमी पक्षाकडे असं मी म्हणत नाही. मला असं वाटतं की तो एकूण सगळ्या राजकीय पक्ष आणि त्यांनी केलेल्या राजकारणाकडे राष्ट्रपतींचा रोख आहे असं मला वाटतं. बरोबर. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे आता राष्ट्रपती आहेत, पण पूर्वी ते काँग्रेसचे एक मुत्सद्दी नेते मानले जातात आणि ते जेव्हा बोलतात तेव्हा त्याच्या मागे काहीतरी अर्थ नेहमीच असतो. आता राष्ट्रपती या पदावर असल्यामुळे पक्षीय राजकारणाच्या ते बाहेर आहेत, पण तरीही कुठेतरी त्यांनी इनडायरेक्टली काँग्रेसला सपोर्टिव्ह होईल अशी भूमिका घेतलेली वाटत नाही का? ते मला असं वाटत नाही. सपोर्टिव्ह असं म्हणता येणार नाही, पाठिंबा असंही म्हणता येणार नाही, किंवा काँग्रेसचा बचाव केला असंही म्हणता येणार नाही. कारण त्यांनी जो मुद्दे उपस्थित केले त्याचा एक आणखीन मुद्दा मगाशी माझा राहिला बोलताना की लोकांना म्हणजे चॅरिटी शॉप, धर्मदाय संस्था आपण चालवतोय तर लोकांना दान धर्म करा अशा पद्धतीत शासन चालत नाही. बरोबर.
असंही त्यांनी म्हटलंय. आता तो जर रोख आपण बघितला तर सत्ता हाती आल्यानंतर अरविंद केजरीवालांनी विजयमध्ये अनुदान जाहीर करून टाकलं किंवा पाण्याच्या किमतीबद्दल काही पाण्याच्या दराबद्दल केलेलं आहे. हे सगळं बघितलं तर फक्त केजरीवाल करतात असं तुम्ही म्हणू शकत नाही. कारण काँग्रेसचाही निवडणुकीवर डोळा ठेवून अन्न सुरक्षा अमुक तमुक वेगवेगळी अनुदानं देण्याचा जो सपाटा लावलाय त्याच्यावर देखील रोख असू शकतो. म्हणजे त्याला जर राष्ट्रपती आक्षेप घेतात तर ते काँग्रेस पक्षाला पाठीशी घालतात असं म्हणता येईल. बरोबर, ते काँग्रेसला इशारा देत आहेत, काँग्रेसला जाग करण्याचा प्रयत्न करतायत असं म्हणता येईल. आणि म्हणून मग राष्ट्रपतींचा हा सगळ्या भाषणाचा रोख बघितला तर ते आज आपण या देशाचे नागरिक आहोत, प्रथम नागरिक आहोत, आणि आपण देशाला चालवण्यासाठी निर्माण केलेली जी राज्यघटना आहे त्याचे कस्टोडियन आहोत, आपण त्याचे राखणदार आहोत, राज्यघटनेचे आणि कायद्याच्या राज्याचे राखणदार आहोत, याची संपूर्ण जाणीव त्या भाषणातून दिसते. आणि म्हणून ते भाषण खूप महत्वाचं आहे की तुम्ही देशाचा किंवा सरकारचा खजिना हा खिरापत वाटण्यासाठी वापरू नका असा इशारा ते देतात. आणि म्हणून त्या सगळ्याकडे जर तुम्ही बघायचं असेल तर कुठल्या तरी एका पक्षाला त्यांनी काहीतरी कानफोडणी केली, कानपिचक्या दिलेत किंवा रोखलंय किंवा त्याच्यावर टीका केली असं बघायचं कारण नाही. त्यामुळे कोणी त्यातला आपला स्वार्थ बघून दुसऱ्या पक्षाकडे बोट दाखवण्यात अर्थ नाही. दुर्दैव असं आहे की या सगळ्या संदर्भामध्ये ज्या प्रतिक्रिया आल्या त्या खूप वाईट आहेत. शेखर कपूर सारखा एक जाणता आणि अतिशय संवेदनशील कलाकार म्हणतो की 1984 साली होतं ते अराजक होतं म्हणजे त्यांना त्या शीख विरोधी दंगलीकडे बोट टाकलं. असं राष्ट्रपतींकडे इशारा करून बोललं जाऊ नये. राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये किंवा त्यांच्या वक्तव्यामध्ये तुम्ही पक्षपात शोधू नये. आणि याचं ताळतंत्र राजकीय पक्ष ठेवणार नाही, ती मी मान्य करतो. पण शेखर कपूर सारखा माणूस जो आहे, कलावंत आहे, मान्यवर आहे, जो राजकारणापासून आणि राजकीय डावपेचापासून अलिप्त आहे, त्यांनी अशी प्रतिक्रिया द्यायला नको होती. आणि मग त्याचा फायदा केजरीवाल यांनी घेतला आणि त्यांनी तीच आपल्या ट्विटरवरून प्रतिक्रिया दिलेली आहे. तेव्हा राष्ट्रपती देखील पक्षपाती बोलतात असं भासवण्याचा प्रयत्न आजच्या ह्याच्यातून आहे. यातून आपण अराजकाला अधिक मदत करतो असं होतं. राष्ट्रपतींचं भाषण हे आपल्या देशाचा एक प्रमुख नागरिक आपल्याला काही धोके दाखवतोय हे मुद्दे लक्षात ठेवून त्याकडे बघितलं पाहिजे, त्याचं विश्लेषण केलं पाहिजे. दुर्दैवाने ते पत्रकारितेकडून झालं नाही, माध्यमाकडून झालं नाही, राजकीय पक्षांकडून झालं नाही. पण निदान शेखर कपूर किंवा त्यांच्यासारख्या कलावंतांनी तरी असला उथळपणा करू नये असं मला वाटतं. अगदी. पण भाऊ, या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने दिसून आली की राष्ट्रपती ज्यावेळेस देशाला उद्देशून एक भाषण करतात त्यावेळेस त्याच्यामागे निश्चित असा काही अर्थ असतो, निश्चित असं काही संज्ञा लपलेल्या असतात. त्या काय असतात ते जाणून घेऊया एका विश्रांतीनंतर. पाहत राहा मुंबई 24. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex way of life. Hex Corp, celebrating growth. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत आहे. आपण चर्चा करतो उलट तपासणीमध्ये भाऊ तोरसेकर यांच्याशी. भाऊ, माझा पुढचा प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या तुम्ही म्हणाल इशारा दिला, राष्ट्रपतीने एक इशारा दिला आपल्या भाषणातून, तर तो इशारा नेमका कुठल्या कुठल्या पक्षांना आहे? इशारा मी एवढ्यासाठी, आता अराजक हा शब्द त्यांनी जो वापरलाय तो निश्चितच केजरीवाल मुख्यमंत्री, त्यांचे मंत्री आणि रेल भवन म्हणजे 144 कलम जिथे लागलेलं आहे, जिथे जमावबंदी लागू आहे
अशा ठिकाणी जाऊन त्यांनी धरणं आणि आपल्या सगळ्या दिल्लीतल्या अनुयायांना किंवा पाठीराख्यांना चाहत्यांना तिथे बोलवणं, बरोबर. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी इथे लावलेला कायदा मोडा असं आवाहन आहे ते. बरोबर. आणि म्हणून ते गंभीर आहे. त्यांनी खुद्द मुख्यमंत्री अराजक माजवतोय असं राष्ट्रपतींना म्हणायचंय, यात अजिबात शंका नाही. पण राष्ट्रपती असं केजरीवालांसाठी म्हणतायत असं समजू नका. बरोबर. ते मुख्यमंत्र्याला म्हणतात. हम्म. मुख्यमंत्री म्हणजे जो शासनकर्ता आहे. Right. शासन व्यवस्था कशासाठी असते तर समाजात शिस्त निर्माण करण्यासाठी, आणि कायदा हा शिस्त निर्माण करण्यासाठी शासनाला दिलेला अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांना तो कायदा राबवायचा आहे आणि त्यासाठी त्यांना मुख्यमंत्री केलेला आहे. आणि त्यामुळे त्यांनी जनतेमध्ये कायद्याबद्दल विश्वास निर्माण केला पाहिजे. शासनातले सगळे अधिकारी, शासन यंत्रणा ही कायद्यानुसार वागतील असं नाही. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात, त्यामुळे प्रत्येक माणूस वेगळा वागतो. कधी कधी कायद्याचा अधिकाराचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करतो, हे उघड आहे. पण मग अशा 2, 3, 10 व्यक्ती जेव्हा आपलंच म्हणणं खरं करायला बघतात, त्याच्यात कोणीतरी हस्तक्षेप करणारा पाहिजे. बरोबर. याच्यासाठीच शासन व्यवस्था आहे. जसं तुम्ही क्रिकेटच्या सामन्यामध्ये बघाल की 2 संघ एकमेकाविरुद्ध अगदी तावातावाने लढत असतात. बरोबर. तर मग पंच तिथे कशासाठी असतो? तो हस्तक्षेप करण्यासाठी असतो. अनेकदा त्यावेळेला जो काही निर्णय देतो पंच, तो बरोबर असतो असं नाही, हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. पंचाने दिलेले निर्णय चुकीचे असतात. बरोबर. म्हणजे त्याने एखाद्याला आऊट दिला तर तो चुकीचा आऊट दिलेला असतो. बरोबर. तरी सचिन तेंडुलकर सारखा किंवा एखादी मोठा खेळाडू असतो, गावस्कर सारखा खेळाडू आहे, मोठमोठे गाजलेले फलंदाज किंवा गोलंदाज आहेत, त्यांच्याविषयी चुकीचे निर्णय देऊन देखील ते गप्प राहतात. कारण तो खेळ त्या नियमांच्या चौकटीत आणि त्या व्यवस्थेच्या शिस्तीत पार पडावा. बरोबर. अगदी. म्हणून ते नियम केलेले आहेत आणि ते राबवणारी माणसं आहेत. त्यांच्याकडून चूक होऊ शकते हे गृहीत आहे त्याच्यात. तरीही खेळ चालला पाहिजे, तो सामना रंगला पाहिजे, या दृष्टीने प्रत्येक खेळाडू आपलं योगदान देत असतो. माझ्यावर अन्याय झालाय आणि तो खरोखरच झालाय हे अगदी कॅमेरे दाखवत असतात, तरीही तो खेळाडू तो अन्याय सहन करतो. तो कशासाठी सहन करतो? तर माझ्यापेक्षा तो क्रिकेटचा खेळ, तो क्रिकेटचा सामना महत्वाचा आहे हे त्या खेळाडूला दाखवायचं असतं. आणि त्या खेळाडूला काय दाखवायचं असतं, त्यातून काय सिद्ध करायचं असतं? तर मी क्रिकेटचा एक खेळाडू आहे आणि माझ्यापेक्षा क्रिकेटचा खेळ मोठा आहे. बरोबर. त्या क्रिकेटची शान जाता कामा नये, त्या क्रिकेटचं महत्व संपता कामा नये, त्या क्रिकेटची लोकप्रियता संपता कामा नये. म्हणून त्या क्षणी तो खेळाडू हा आपला अपमान, आपल्यावरचा अन्याय निमूटपणे सहन करतो. एक ठराविक तो तक्रारही करतो, पण पंचाने ऐकलं नाही तर तो माघार घेतो आणि तो मान्य करून निर्णय तो बाजूला होतो. याला खिलाडू वृत्ती म्हणतात, याला स्पोर्ट्समन स्पिरिट म्हणतात, याला संयम म्हणतात, याला सौजन्य म्हणतात. शासनकर्त्याला हे सौजन्य दाखवता आलं पाहिजे. राजकारणात, सार्वजनिक जीवनात तुम्ही वावरता तेव्हा ते सौजन्य दाखवता आलं पाहिजे. केजरीवाल ते सौजन्य दाखवू शकले नाहीत. आज ते रस्त्यावरचं आंदोलन करता नाहीये. बरोबर. आंदोलनातून आलेला त्यांचा पक्ष आहे, पण आज त्यांनी शासन करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यांनी पंच म्हणून जबाबदारी स्वीकारलेली आहे. पंच म्हणून जबाबदारी स्वीकारलेली आहे. एकाच वेळेला ते पंच सुद्धा आहेत, एकाच वेळेला त्या खेळातले ते खेळाडू पण आहेत. म्हणून या 2-3 जबाबदाऱ्या पार पडताना कुठल्या जबाबदारीला महत्व द्यायचं? त्यांनी त्या क्षणी मुख्यमंत्री पदावर अन्याय केलेला आहे. त्यांनी आपल्यातल्या मुख्यमंत्र्याची गळचेपी केलेली आहे, त्यांनी कायद्याची गळचेपी केली आहे आणि तिकडे राष्ट्रपती लक्ष वेधत आहे. हे लक्षात घ्या. अगदी. तुम्ही आता पहिल्या सत्रात तुम्ही सांगितलं होतं की जे धर्मादाय संस्था नाहीये असं ते राष्ट्रपती म्हणाले होते, ते काँग्रेसच्या बाबतीत असू शकतं असा तुमचा अंदाज आहे. पण तेच केजरीवालांच्या बाबतीतही असू शकत नाही का? कारण केवळ मोठ्या प्रमाणात आश्वासन आहे. केजरीवालांनी सांगितलं तुम्हाला की वीज दरात जे अनुदान दिले, बरोबर, त्यांनी निवडणुकीत आश्वासन दिलं होतं मी वीज दर कमी करेन, विजेचा अनुदान देईन असं बोललेले नाहीत. बरोबर. त्यांचा सगळा दावा काय होता की वीज कंपन्या या जनतेला लुटतायत आणि त्यांचे सगळे, त्यांचा हिशोब, त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढू आम्ही आणि त्यामुळे त्यांना दर कमी करायला लावू. तसं त्यातलं त्यांनी काहीच केलं नाही. त्यांनी काय केलंय की विजेचे दर कंपनीला तेवढेच जातील आणि त्यासाठी जनतेला तो भुर्दंड पडू नये
म्हणून सरकारी खजिन्यातून आम्ही पैसे भरतो. Right. याचा अर्थ काय केला तुम्ही? खजिना लुटायची सुरुवात लुटायची केली आणि त्याकडे राष्ट्रपती वळले. हां. की सरकारी खजिन्यात येणारा पैसा हा धर्मदाय वाटण्यासाठी नाही, बरोबर. तो लोक कल्याणासाठी. लोक कल्याण म्हणजे अनुदान नाही. बरोबर. म्हणजे आपण पूर्वी आठवत असेल तुम्हाला लहानपणीच्या गोष्टी आपण चांदोबातल्या किंवा वाचतो, बरोबर. त्याच्यात मग तो राजा कोणातरी कलाकारावर खुश होतो गड्डा आणि मग त्याला गळ्यातला कंठा काढून देतो, बरोबर. हातातली अंगठी काढून देतो. हां. या पद्धतीत याला तुम्ही काय म्हणतात, ती लूट करणं म्हणतात. बरोबर. सरकारी खजिन्याची लूट आहे हम्म. आणि ते रोखण्याचा विचार हां. जनते, राष्ट्रपती तिकडे लक्ष वेधते अच्छा. की हा खजिना लुटू नका, बरोबर. तो लोक कल्याणासाठी वापरा. मग राजाच्या काळात कसं असायचं की राजाकडे आलेले पैसे तलाव बांधणं, विहिरी बांधणं, पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणं, समाजोपयोगी कामासाठी ते पैसे लावणं, बरोबर. अशा रीतीने केलं पाहिजे. तुम्ही लोकशाही आल्यानंतर तुम्ही एखाद्या राजाच्या थाटामध्ये अनुदानं देत सुटलात हम्म. तर ती खिरापत वाटणार, कारण ते सगळ्या सर्वव्यापी समाजाला हम्म. तो पैसा खर्च होत नाही. बरोबर. तो कुठेतरी तुम्ही तुमच्या खुशीने, तुमची मर्जी म्हणून, बरोबर. मग एक प्रकारे आपण असं म्हणू की कोणतरी एक पैसेवाला सावकार जातो आणि तिथे त्या नर्तकीला पैसे देतो, त्यापेक्षा तुम्ही काय वेगळं करताय? तुम्हाला मतं दिली त्यांना तुम्ही ती खिरापत वाटायला निघाली, बरोबर. तर ती चूक आहे असं राष्ट्रपती म्हणतात. राष्ट्रपती काय म्हणतात हे लक्षात घेतलं बरोबर. पाहिजे. अगदी. आणि आज ते दिसतं की हे पैसे उद्या जर त्या सगळ्या वीज कंपन्यांच्या याच्यात घोटाळा निघाला नाही, हां. भ्रष्टाचार निघाला नाही, तर मग ते पैसे परत मिळणार नाही. बरोबर. आणि ते पैसे तुम्ही जनतेकडून कसे वसूल करणार? हम्म. आणि म्हणून राष्ट्रपती म्हणतात की कृपया खिरापतीचं राजकारण करू करू नका. नका. आणि ते मग दोघांनाही लागू होतं. ते बरोबर. काँग्रेसलाही ऑल इंडिया पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर लागू होतं. ते आणखी कुठे तमिळनाडूत होत असेल तर प्रत्येक राजकीय पक्षाची कोणाला कॉम्प्युटर फुकट देतो, टीव्ही फुकट देतो, या सगळ्याला लागू होतं. अगदी. त्यामुळे ते आम आदमी आपल्याला समोर ताजा आहे म्हणून वाटतं. बरोबर. पण राष्ट्रपती हे राष्ट्राला उद्देशून बोलले, बरं. ते देशातल्या सगळ्या पक्षांना उद्देशून बोलले. त्यामुळे एका पक्षापुरतं ते लावतात. अच्छा. एका पक्षापुरती ते लावता येत नाही आणि राष्ट्रपती देशाला उद्देशून बोललेत, तरीही राष्ट्रपतींच्या भाषणावर टीका टिप्पणी झाली. ही टीका टिप्पणी काय होती, त्यामागचा नेमका अर्थ काय होता, जाणून घेऊया एका विश्रांतीनंतर. पाहत राहा मुंबई 24. Spiker Deers for men and women. अग्नि, यह अग्नि तब पवित्र मानी जाती है जब दो लोग इसके साथ फेरे लेते हैं, लेकिन अगर वही आग उनके घर को तबाह करे तो ऐसे में इस आग की चिंगारी को भड़कने से रोकना जरूरी हो जाता है। फ्लेम आउट नाउ, जो आपको और आपके अपनों को किसी भी तरह की छोटी मोटी या बड़ी आग के धमाके से महफूज रखेगा। ये फोम बेस्ड एरोसोल कैन उठाने में हल्का है। किचन में काम करते वक्त या ऑफिस में या कहीं और आग कभी भी कहीं भी लग सकती है। बस फ्लेम आउट नाउ अपने पास रखिए और तुरंत आग पर काबू पाइए। उस दिन मैं ऑफिस में बैठा काम कर रहा था, अचानक से मुझे कुछ जलने की बदबू सी आने लगी और मैंने देखा कि इलेक्ट्रिक स्विच में से चिंगारी निकल रही है, जिसकी वजह से ये आग भड़क उठी थी। तभी मेरी नजर फ्लेम आउट नाउ पर गई। मैंने टाइम वेस्ट ना करते हुए इसकी मदद से आग को बुझाया। ये हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर आपकी, आपके अपनों की और आपकी संपत्ति सबकी सुरक्षा करेगा। फोम बेस्ड इस एक्सटिंग्विशर को मेंटेनेंस की भी जरूरत नहीं है। बस आग लगने पर इसका कैप या सील उतारें, आग से थोड़ी दूर पर खड़े हो जाइए और इसको डायरेक्टली आग की लपटों पर छिड़क दें जब तक कि आग पूरी तरह से बुझ नहीं जाती। इसके बाद अपने नजदीकी लोकल इमरजेंसी नंबर पर कॉल करना ना भूलें। फ्लेम आउट नाउ पैक में आपको मिलते हैं 1+1 हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर, जिसकी कीमत है मात्र
ऑर्डर करने के लिए डायल करें हमारे दिए गए नंबरों पर, लॉग इन करें globusmall.com पर। फ्लेम आउट नाउ, अपना सुरक्षा कवच। नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. विश्रांतीवर जाण्यापूर्वी आपण भाऊंना प्रश्न विचारला होता की या सगळ्या याच्यामध्ये नेमकं राजकारण काय आहे, आणि या भाऊंनी पहिल्या सेगमेंटमध्ये आपल्याला सांगितलं होतं की याच्यात एक राजकारण पण आहे. पण हे राजकारण नेमकं काय आहे हे जाणून घेऊया भाऊंकडून. भाऊ, यातलं नेमकं राजकारण काय आहे? तर पक्षीय राजकारण, राजकारणाचं तर पक्षीय राजकारण. राष्ट्रपतींनी जो अराजकाचा उल्लेख केलाय, लक्षात घ्या, अराजकाचा उल्लेख त्यांनी केलाय तो केजरीवाल यांच्यासाठी केला, मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्री यांच्यासाठी केला, बरोबर आहे. पण केजरीवाल हा माणूस किंवा त्यांचा पक्ष दिल्लीमध्ये जे आज सरकार चालवत आहे हे जनतेने त्यांना कौल दिलेलं सरकार नाही. जनतेने त्यांना 28 विधानसभेच्या जागा दिल्या होत्या आणि बहुमतासाठी 36चा आकडा आवश्यक होता. यांच्यापेक्षा अधिक मोठा कौल 32 जागांचा भाजपला मिळाला होता. असं असताना भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचं राजकारण काँग्रेस करत होते आणि त्यासाठी काँग्रेसने आपले आलेले 8 आमदार हे आम आदमी पक्षाच्या बाजूने उभे केले. आम आदमी पक्षाने त्यांचा पाठिंबा मागितलेला नाही, हे बरोबर आहे. आणि परत परत केजरीवाल सांगतात की आम्ही त्यांचा पाठिंबा मागितलेला नाही, घेतलेला नाही. त्यामुळे आपण अल्पमताचं सरकार चालवतो, आपण त्यांच्या पाठिंब्यावर अवलंबून नाही, हे केजरीवाल प्रत्येक वेळेला स्पष्टपणे सांगतात. पण त्या अल्पमताच्या सरकारला विधानसभेमध्ये यांच्या 8 आमदारांचा पाठिंबा आहे म्हणून ते उभे आहेत. त्यामुळे आजही बघितलं तरी ते अल्पमताचं सरकार हे खरं बघितलं तर या 8 आमदारांचं सरकार आहे काँग्रेसच्या. बरोबर. आणि या 8 आमदारांना तुम्ही मान्यता नसताना देखील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यामुळे पाठिंबा द्यावा लागतो. त्यामुळे काँग्रेसच्या हट्टापायी हे सरकार आलेलं आहे आणि चाललेलं आहे. त्यामुळे तो बेताळपणा जे काही केजरीवाल किंवा त्यांचा पक्ष करतोय सत्तेत राहून, बरोबर, तो केवळ काँग्रेसमुळे चालू आहे. त्यामुळे हे अराजक तुम्ही पक्षीय राजकीय स्वार्थासाठी चालू देत आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये आज जे राजकीय अराजक दिसतंय त्याला आम आदमी पक्ष आणि केजरीवाल यांच्यापेक्षा काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे श्रेष्ठी जबाबदार आहेत, असा इशारा राष्ट्रपती देत आहेत. इतकं स्पष्ट आहे ते, इतकं स्पष्ट आहे. आणि मग त्याच्यातून राष्ट्रपतींना काय सुचवायचं, तुम्ही भाजपला बाहेर ठेवणं हा उद्देश ठेवलात आणि तुम्ही राष्ट्रीय स्वार्थ, राष्ट्राचं भवितव्य, शासनाचा कायदा या सगळ्या गोष्टींना नाकारून तुम्ही केवळ भाजपाचा विरोध, भाजपाचा तिरस्कार यावर काँग्रेसची जी राजनीती ठरते ती धोक्याची आहे, असं राष्ट्रपतींना त्यातून सुचवायचं. आणि म्हणून मी त्याला म्हटलं की त्याला एक राजकीय पक्षीय राजकारणाचा संदर्भ राष्ट्रपतींनी आणलाय, तो आणलाय. ते आपणच ज्या पक्षात आयुष्य घालवलं त्या पक्षाला राष्ट्रपती इशारा देत आहेत की हे अराजक तुम्ही आणताय, हे धोक्याचं आहे, हे उद्या काँग्रेसला दीर्घकालीन राजकारणातून हद्दपार करण्याचा धोका आहे. कारण याची जबाबदारी तुम्ही कितीही नाकारलीत तरीही जनता याचं खापर काँग्रेस पक्षाच्या डोक्यावर फोडेल. कारण हे तुम्ही लाडावलेलं पूर आहे, बरोबर, त्याची जबाबदारी तुम्हाला टाळता येणार नाही, असं राष्ट्रपती आपल्या भाषणातून सुचवत आहेत. अच्छा, राष्ट्रपतींच्या भाषणावर अनेकांनी टीका टिप्पणी केली. तुम्ही शेखर कपूर यांचं उदाहरण दिलं, भाजपच्या काही लोकांनी टीका टिप्पणी केली. काय वाटतं, अशी टीका टिप्पणी त्यातून काय साध्य होईल? तर भाजपच्या नेत्यांनी किंवा इतर कुठल्या पक्षांनी टीका टिप्पणी केली असं मला वाटत नाही. म्हणजे केजरीवाल वगळता किंवा आम आदमी पक्ष वगळता राष्ट्रपतींच्या भाषणाचं बहुतेक पक्षांनी स्वागत केलं. पत्रकारांनी आपल्याला पाहिजे तसे त्याच्यात अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला, पण टीका टिप्पणी सहसा कोणी केलेली नाही. केजरीवालांनी त्यांच्या पक्षाला ते झोंबलंय आणि त्यांनी ते केलंय. एवढे त्यांचे परत ते वादग्रस्त झालेले सोमनाथ भारतीय कायदा मंत्री आहेत, त्यांनी ट्विट केलंय की राष्ट्रपतींनी आम्हाला अराजक म्हणणं आणि 2002च्या गुजरातच्या दंगली किंवा 1984च्या दिल्लीच्या दंगली
विसरून आमच्यावर टीका करणं, आम्हाला अराजक ठेवणं, इट्स अ गुड जोक प्रेसिडेंट असं त्यांनी म्हटलं. हं. पण किती बेताल माणसं ही वागतायत. काल यांचा पक्ष जन्माला आला, 1.5 वर्ष झालं नाही. यांना जे छोटस यश मिळालं ते बरं. काँग्रेसने आपल्या मतलबी राजकारणासाठी मोठं करून दाखवायचा प्रयत्न केला. हं. म्हणून मी त्याला एक शेफारलेलं मूल म्हणतो, बरोबर. की लाडावलेलं पोर जसं वाटेल तसा गोंधळ घालतोय, हं. तसा आम आदमी पक्ष वागतोय. आणि त्यामुळे त्यांनी हं. आम्ही म्हणून ते खरं म्हणजे जणू काय आज असं झालंय की या सगळ्या मीडिया आणि काँग्रेसच्या अतिशयोक्त प्रचारामुळे हं. केजरीवाल हे जणू काय प्रामाणिकपणाच्या विद्यापीठाचे कुलगुरू होऊन बसले. बरं. आणि तुम्ही प्रामाणिक आहात की खोटे आहात याच्यासाठी त्यांच्या सहीचं प्रमाणपत्र घ्यावं लागतं. बरोबर. हं. हं. आता त्यांनी सही केली नाही त्यामुळे राष्ट्रपती पण बेईमान आहेत असं उद्या ते म्हणतील. बरोबर. ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया केजरीवाल किंवा तुमचे सोमनाथ भारती देत बरोबर. आहेत, हं. ते बघितल्यानंतर त्याची हळूहळू झाग दिसायला लागली. Right. अगदी बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामधून आपल्याला एक मात्र लक्षात येतं की प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. हे भाषण काहीतरी वेगळं होतं. हे एक मथितार्थ होता त्याच्यामध्ये आणि त्यामुळेच आपण आज इथे चर्चा करतोय. एक शेवटचा प्रश्न भाऊ की ह्याच्यामध्ये ह्या भाषणाचा अर्थ तुम्ही स्वतः कसा लावा? ते स्वतः प्रणब मुखर्जी जवळजवळ 40 ते 50 वर्ष सार्वजनिक जीवनात आहेत, राजकारणात आहेत. अगदी खेड्यापासून हा माणूस राष्ट्रपतीचा म्हणजे ग्रामपंचायतीपासून राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचलेला आहे. अनेक राजकीय महत्वाची पदं त्यांनी भूषवलेली आहेत. अर्थमंत्री असो, संरक्षण मंत्री असो, परराष्ट्र मंत्री असो, अशा महत्वाच्या विशेषतः काँग्रेसला पुन्हा एकदा आघाडीच्या सत्तेत आल्यानंतर काँग्रेसच्या दरवेळच्या पेच प्रसंगातून काँग्रेसला बाहेर काढायचं अतिशय मोठं मुरब्बी राजकारण त्यांनी केलेलं आहे. दुर्दैव काँग्रेसचं असं आहे की त्यांच्यासारखा हुशार माणूस त्यांनी राजकारणातून काढून राष्ट्रपती पदावर नेऊन बसवला. आणि तुम्हाला दिसेल तिथून काँग्रेसची गाडी घसरत गेलेली गेल्या 2-2.5 वर्षात. अगदी की सतत जाणारा तोल सावरणारा माणूसच बाजूला काढून टाकला. म्हणजे जसं काय ब्रेकमुळे गाडी थांबते याचा राग येऊन ब्रेकच मोडून तोडून टाकावा, तसं जे काही काँग्रेसने केलं. आणि तरीही आज राष्ट्रपती भवनात बसलेल्या त्या मुरब्बी माजी काँग्रेसी नेत्याला आज त्याच्या वेदना होत आहेत की मी ज्या पक्षामध्ये आयुष्य घालवलं त्या पक्षाची जी घसरगुंडी होती त्याची वेदना कुठेतरी त्यांच्या भाषणातून आली आहे. पण तरीही त्यांनी आपला संयम, आपल्या मर्यादा, आपली लक्ष्मण रेषा न ओलांडता आपण ज्या पक्षातून आलो त्या पक्षाला सावध करण्याचा तो प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं त्या सगळ्या भाषणामध्ये आपण बघितलं तर ते परत एकदा काँग्रेसला सावरण्याचा इशारा देत आहेत. अर्थात ते खासगीत बोलून हे इशारे किंवा सल्ले देतही असतील, पण ते सल्ले मानले जात नाहीये, जुमानले जात नाहीये. त्यामुळे आपली वेदना त्यांनी तळागाळातल्या काँग्रेस कार्यकर्त्यासमोर मांडलेली दिसते मला की बाबा तुमचा नेता तुम्हाला सांभाळू शकत नसेल तर आता सामान्य कार्यकर्ता जो काँग्रेसचा आहे, जो काँग्रेसचा चाहता आहे, पाठीराखा आहे, जो काँग्रेसचे निर्णय घेऊ शकत नाही, अशा कार्यकर्त्याला, सामान्य काँग्रेसच्या पाठीराख्याला, सामान्य अशा काँग्रेसच्या मतदाराला थेट काँग्रेस वाचवण्याचा सल्ला, इशारा राष्ट्रपती देत आहेत असं वाटतं. आणि त्या अर्थाने ते राष्ट्रीय भाषण आहे. पण ते करताना सुद्धा प्रणब मुखर्जींनी निवडलेले शब्द, केलेली वाक्यरचना किती संयमी आहे हे आपण बघितलं तर राजकारणी किती सौजन्यशील असावा, मर्यादाशील असावा हे तुम्हाला कळतं. आणि म्हणून त्या सगळ्या भाषणाला म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातलं मला असं वाटतं की अतिशय राजकीय, अतिशय संयमी पण काळाशी सुसंगत असणारं संदेशपूर्ण भाषण हे पहिलं असावं. बरोबर. स्वातंत्र्यपूर्व काळानंतरच सगळ्यात राजकारणी पण तरीही तितकं संयमी असं हे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं भाषण होतं. याची सगळी चर्चा आपण ऐकली. याही पुढे नवीन विषयावर आपली उलट तपासणी सुरूच राहणार आहे. तुर्तास आपण इथे आज थांबतोय. तुम्ही पाहत राहा मुंबई 24.